मित्रांनो, आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आपण बघतोय क्रमिक पुस्तकं, स्टेट बोर्डची पुस्तकं, जे की तुम्हाला कोणत्याही क्लासमध्ये शिकवले जात नाही, जे की आपल्याला वाचनाचं जीवावर येतं. आपण ज्याच्याकडे सातत्याने दुर्लक्ष करतो, पण बेसिक त्यालाच म्हणतात. तिथूनच आपल्या कन्सेप्ट क्लिअर होतात आणि ते आपण करून घेतोय. आता इयत्ता 12वीच्या पुस्तकातून आपण सूक्ष्मलक्षी, समग्रलक्षी अर्थशास्त्र बघणार आहोत. इतर उपभोक्ता, मागणी, उपयोगिता, वस्तू आणि सेवा कर, पुरवठा, सेबी सगळं काही बघणार आहोत. आपलं हे आजचं जे सेशन आहे, म्हणजे बघा आता तुम्हाला मी 11वीचा इतिहास शिकवलेलाच आहे. आपल्या STI RCP ॲप्लिकेशनला तुम्हाला ते त्याच्यातले बरेचसे लेक्चर्स तुम्ही बघितलेले आहेत. मात्र 12वीचं जे अर्थशास्त्र आहे का, तेही तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्ही परीक्षा राज्यसेवा द्या, कंबाईन ग्रुप बी द्या, ग्रुप सी द्या, सरळ सेवेचे भरते द्या, तलाठी द्या, कोणती परीक्षा तुम्ही देत असाल तरी त्या ठिकाणी तुम्हाला याच्यातले बेसिक्स आहे. हो, म्हणजे बघा, तुम्ही काही मुलांचं 10 वर्ष अभ्यास झाला, किती 10 वर्ष, अजून पोस्ट नाही आहे. यांना जर तुम्ही सोपं विचारलं ना की बाबा मायक्रो आणि मॅक्रोमधला फरक सांगता येत नाही. कारण की काय माहिती आहे, आम्ही त्या ठिकाणी क्रमिक पुस्तकं वाचत नाही, आम्हाला वेळ भेटत नाही, आमच्याकडे प्लॅनिंगचा अभाव आहे, आमच्याकडे योग्य दृष्टिकोनाचा अभाव आहे. आणि मी तुमच्या समोर तेच आणलेलं आहे. या ठिकाणी आपण तुम्हाला सांगतोय की याच्यामध्ये काय आहे नेमकं या 12वीच्या पुस्तकात. बघा मित्रांनो, 12वीच्या पुस्तकाची ही अनुक्रमणिका तुम्ही या ठिकाणी बघतायत. याच्यामधलं तुम्हाला काय काय करायचं आहे, तुम्ही विविध स्पर्धा परीक्षा देत असाल, विशेषतः MPSC आणि सरळ सेवेचे विविध एक्झाम, तर तुम्हाला ते करायचंच आहे. हे पहिला टॉपिक तर तुम्हाला करायचाच आहे. सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्र तुम्हाला अभ्यासायचं आहे. त्याच्यानंतर उपयोगिता म्हणजे काय, मागणी म्हणजे काय, पुरवठा म्हणजे काय, बाजाराचे प्रकार महत्त्वाचे, निर्देशांक महत्त्वाचे, राष्ट्रीय उत्पन्न त्याच्यावर तर स्वतंत्र टॉपिकच आहे. ओके. त्याच्यानंतर सार्वजनिक वित्त, बघा टॉपिक काय म्हणतो मी, सार्वजनिक वित्त व्यवहार, भारतातील नाणे बाजार, भांडवल बाजार, विदेशी व्यापार आणि इतर संज्ञा. तुमच्या लक्षात आलं असेल की आम्ही नेमके जेव्हा प्रश्न वाचतो तेव्हा आम्हाला याच्यावर प्रश्न दिसतात, मात्र आम्ही बेसिक वाचलेलं नसतं. आजचं हे जे आता टॉपिक असणारे, हा असणारे फक्त आपला टॉपिक. जरी इथे तुम्हाला दिसत असेल की सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्र, सूक्ष्मला काय म्हणतोय आम्ही मायक्रो इकॉनॉमिक्स आणि स्थूलला काय म्हणतोय मॅक्रो इकॉनॉमिक्स. मायक्रो आणि मॅक्रो याचा परिचय आम्हाला या ठिकाणी आज करून घ्यायचा आहे. आजचं टॉपिक फक्त मायक्रोवर असणार आहे, सूक्ष्म अर्थशास्त्र. बघा, ज्यांना बेसिकपासून तयारी करायची आहे त्यांच्यासाठीचे हे व्हिडिओ लेक्चर्स आहेत. ज्यांना अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्था हा टॉपिक एकदम चांगला करायचा आहे, चांगले मार्क्स मिळवायचे, बेसिक पक्क करायचे, त्यांच्यासाठी हा टॉपिक आहे हे आधीच सांगतोय. कारण की याला आम्हाला माहिती आहे की असं मुळासकट उखडण्याला एक वेगळी मानसिकता लागते. बऱ्याच जणांची ती तयारी नसते. आम्हाला सोपं पाहिजे, पटपट रेडीमेड पाहिजे, पण मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने जातो. मला कमी व्ह्यूज असले तरी चालतात, मला प्रॉपर पाहिजे, प्रामाणिक, त्या ठिकाणी मुळापासून अभ्यास करण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांच्यासाठी हे लेक्चर्स आहे. आधुनिक अर्थशास्त्र 2 शाखा आहे, सूक्ष्म आणि स्थूल. आता सूक्ष्म म्हणजे काय हो, लहान किंवा दशलक्षावा भाग, त्याला आम्ही मायक्रोस असं म्हणतो. आणि हा मायक्रोस हा शब्द ग्रीक शब्दापासून आलेला आहे. बघा शब्दाची उत्पत्ती. स्थूल म्हणजे मोठा, मॅक्रोस पासून आला हा शब्द. हा एक ग्रीक शब्द आहे मॅक्रोस. स्पेलिंग लक्षात घ्या, इथे के वापरलेला आहे ग्रीकमध्ये. आणि या शब्दांचा 1933 मध्ये ओस्लो विद्यापीठातील नॉर्वेजियन शास्त्रज्ञ रॅग्नर फ्रीश यांनी वापर केला आहे. बघा, तुम्ही MPSCची एक्झाम द्या, आपण जे हे करतोय ना STI RCP ॲप्लिकेशन तुम्ही सर्वांनी डाउनलोड केलेलं असणार आहे. त्याच्यावर तुम्हाला सगळे याच्यानंतरचे सगळे लेक्चर्स इथे भेटणार आहे. राज्यसेवेचा कोर्स असू द्या, कंबाईन ग्रुप बीचा असू द्या, ग्रुप सीचा असू द्या, सरळ सेवेचे विविध एक्झाम आहे, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस, त्या सगळ्या ठिकाणी तुम्हाला लेक्चर्स भेटतील. तुम्हाला त्या ठिकाणी याचे PDF सुद्धा भेटतील. या पुस्तकांच्या क्रमिकचे सगळे PDF दिले आहे मी तुम्हाला. 35 पुस्तकांचे PDF आहे, ते तुम्हाला बघावं लागतील. बघा, मुख्य शाखा इथे या 2 बघतोय आम्ही, सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्र. आम्हाला माहिती रॅग्नर फ्रीश काय आम्हाला यांच्याबद्दल माहीत असलं पाहिजे. बघा, रॅग्नर अँटन किट्टिल फ्रीश 1895 ते 1973, नॉर्वेचे अर्थमिती आणि अर्थशास्त्र तज्ज्ञ. नॉर्वे 1969चं अर्थशास्त्रासाठीचं प्रथम नोबेल स्मृती पुरस्कार जॅन टिम्बरजन सोबत यांना मिळालेला. बघा, पहिला अर्थशास्त्राचा नोबेल 1969चा कुणासोबत. आणि हे अर्थमिती शास्त्राचे जनक हे आम्हाला माहीत असलं पाहिजे, रॅग्नर फ्रीश. त्यामध्ये गणितीय प्रारूपे, संख्याशास्त्रीय तंत्रे यांचा यांनी अभ्यास केला आहे. त्याची सामग्री असेल, त्याचे सिद्धांत असेल, ते मांडण्याचं कार्य केलंय, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ओके. आता यांचं आणखी काय आहे तर अर्थशास्त्रीय संकल्पना ज्या आहे ना त्या सगळ्यात आधी मांडण्याचं काम
यांनीच केले बघा. अर्थशास्त्रीय संकल्पनाची मांडणी. मित्रांनो, एक वही पेन जवळ असू द्या, नोट डाऊन करून घ्या. इयत्ता 11वीचं आणि इयत्ता 12वीचं संपूर्ण पुस्तक अर्थशास्त्राचे मी तुम्हाला शिकवणार आहे. ओके, परफेक्ट म्हणजे परफेक्ट होणार, तुमचं पाया पक्का होणार. त्यानंतर व्यापार चक्रावरील लेखामध्ये सर्वप्रथम वैयक्तिक उद्योग व उत्पादनांच्या अभ्यासाला सूक्ष्म अर्थशास्त्र जे आहे ना या ठिकाणी म्हटले गेलंय, आणि या समग्र अर्थव्यवस्थेच्या अभ्यासाला स्थूल अर्थशास्त्र असं म्हटलेलं आहे. म्हणजे समग्र त्याला आम्ही स्थूल म्हणतोय आणि वैयक्तिक स्वरूपात जे काही करतोय त्याला आम्ही सूक्ष्म म्हणतोय. थोडक्यात लक्षात येतोय. आता हे सूक्ष्म अर्थशास्त्र याची ऐतिहासिक वाटचाल कशी, नेमकं याचा इतिहास काय हा माहीत असा. बघा, तुम्हाला विचारलं जातं की सूक्ष्म अर्थशास्त्राबद्दल योगदान देणारे शास्त्रज्ञ कोणते, स्थूलबद्दल योगदान देणारे कोणते, मग ते दोघांमधला फरक आम्हाला कळायला पाहिजे. सगळ्यात आधी हे जे आहे आधी विकसित झालेले हेच आहे, हे प्रथम विश्लेषण झालं याचं. हा एक पारंपरिक दृष्टिकोन, हे लक्षात घ्या आधी. सूक्ष्म, पारंपरिक. सध्या सुरुवातीला प्रारंभ सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांच्या कालखंडात झालेला आहे. सनातनवादी यामध्ये ॲडम स्मिथ आहे, डेव्हिड रिकार्डो आहे, J.S. मिल आहे. पारंपरिक दृष्टिकोन हा स्मिथ फार महत्वाचा आहे. आम्ही अर्थशास्त्राचा जनक म्हणतो बरोबर स्मिथला, रिकार्डो, मिल. पुढे नव सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक मार्शल यांनी सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषण लोकप्रिय करण्याचं काम केलेलं आहे. बघा, आता हे सनातनवादी सुरुवातीचे हे तुम्हाला दिसत आहेत, स्मिथ, रिकार्डो, मिल. नव सनातनवादीमध्ये कोण येते, मार्शल येत आहेत. ओके, मार्शल यांचा अर्थशास्त्राची मूलतत्वे हा ग्रंथ आहे. हे आता लेटेस्टमध्ये 1890. आणि मग इतर यामध्ये प्राध्यापक पिगू असेल, हिक्स असेल, सॅम्युल्सन असेल, श्रीमती जोन रॉबिन्सन असेल, यांनी सुद्धा या ठिकाणी योगदान. सूक्ष्मच्या बाबतीतली हे नावं स्मिथ, रिकार्डो, मिल हा अर्थशास्त्राची मूलतत्वे ग्रंथ लिहिलेला मार्शल. ओके, सॅम्युल्सन, पिगू, हिक्स आणि रॉबिन्सन महान असे ही व्यक्तिमत्व ज्यांनी सूक्ष्म अर्थशास्त्र. आता स्थूलमध्ये काय हो, स्थूल अर्थशास्त्रामध्ये नेमकं कोणी योगदान दिलंय. आता सूक्ष्म अर्थशास्त्राच्या उत्क्रांती अगोदर स्थूल अर्थशास्त्र हा दृष्टिकोन अस्तित्वात होता असं म्हटलंय. सूक्ष्मच्या अगोदर अस्तित्वात होता असं म्हटलेलं आहे. 16व्या-17व्या शतकामध्ये व्यापारवादी विचारवंत जे ना, काय व्यापारवादी विचारवंत यांनी राष्ट्रीय उत्पन्न आणि संपत्ती यांचं विश्लेषण केलं. 18व्या शतकामध्ये निसर्गवादी विचारवंतांनी सुद्धा, जे फ्रेंच विचारवंत आपण म्हणतोय ना, त्यांनी राष्ट्रीय उत्पन्न आणि संपत्ती यांचं विश्लेषण केलं. तसेच शासनाला जे शिफारशी केल्या, धोरणं सुचवली, ती स्थूल अर्थशास्त्रावर आधारित होती. आणि यामध्ये मग आपण बघतोय ॲडम स्मिथ, रिकार्डो, J.S. मिल जे आहे यांचं जे सिद्धांत आहे ते सुद्धा या ठिकाणी त्याची चर्चा झाली. परंतु त्यांचे समग्रलक्षी विश्लेषण हे सूक्ष्मलक्षी विश्लेषणामध्ये मिसळून एकत्र केले दिसते. म्हणजे बघा, जेव्हा स्थूल दृष्टिकोनातून विचार होतोय ना, तेव्हा सूक्ष्मचा आधार घेतला जातोय. हा मुद्दा इथे तुमच्या लक्षात येतोय. ओके, सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषणाने 1930च्या जागतिक महामंदीपर्यंत अर्थशास्त्राच्या जगात राज्य केले. मित्रांनो, बदल कुठून आहे माहिती, 1930ची महामंदी अमेरिकेमध्ये आलेली मुख्यत्वे ती जगात पसरली, तिथपर्यंत सूक्ष्मलक्षी आहे. मात्र या महामंदीनंतर लॉर्ड जॉन मेनॉर्ड केन्स यांचे पैसा, व्याज व रोजगार विषयक सामान्य सिद्धांत हे प्रसिद्ध पुस्तक 1936 मध्ये प्रकाशित झालं. केन्स फार महत्वाचं आहे. ते लॉर्ड जॉन मेनार्ड केन्स. केन्स एवढं नाव लक्षात ठेवा, ज्याचा सिद्धांत आहे पैसा, व्याज व रोजगार विषयक सामान्य सिद्धांत. केन्स यांनी आर्थिक समस्यांचा अभ्यास समग्रलक्षी विश्लेषण पद्धतीने केला. त्यामुळे हे जे समग्रलक्षी दृष्टिकोन आहे ना, याचं श्रेय हे जातं लॉर्ड केन्सला. हे नाव माझ्यासाठी फार महत्वाचं आहे, हे नाव आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. केन्स यांनी याच्या व्यतिरिक्त माल्थस, विक्सेल, वालरा, एर्विंग फिशर यांनी सुद्धा स्थूल अर्थशास्त्र. पण इथे केन्स आमच्यासाठी, केन्स लक्षात ठेवा. सूक्ष्ममध्ये ॲडम स्मिथ लक्षात ठेवा. 2 मुद्दे, मग पुढे हळूहळू रिव्हिजन होत जाईल, तसं तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळत जातील. आता सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ नेमका काय आहे बघा मित्रांनो. आपण म्हणजे खूप असं पाल्लाळ लावायचं नाही, पटपट पुढे जायचं आहे आपल्याला, पण समजलं सुद्धा पाहिजे, समजून घ्यायचं, नोट्स काढायचे. बघ, सूक्ष्म म्हणजे काय, नावातच आहे लहान भाग एखाद्या वस्तूचा किंवा हिस्सा. सूक्ष्म अर्थशास्त्र राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या लहान भागाशी संबंधित आहे. लहान भाग, त्याच्यामध्ये वैयक्तिक उपभोगता, बघा हे फार महत्वाचं आहे. वैयक्तिक उपभोग, वैयक्तिक उत्पादन किंवा पिढी, विशिष्ट वस्तूची किंमत किंवा घटकाची किंमत, यासारख्या वैयक्तिक घटकांच्या आर्थिक क्रिया व वर्तनाचा अभ्यास जो आहे ना, तो याच्यामध्ये केला जातो. वैयक्तिक. मग वैयक्तिक काय येईल, उपभोक्ता. वैयक्तिक काय येईल, उत्पादक. वैयक्तिक काय येईल, पिढी.
त्याच्यानंतर विशिष्ट वस्तूची किंमत किंवा घटकाची किंमत यासारखे वैयक्तिक घटक, त्याच्या आर्थिक क्रिया व वर्तन याचा अभ्यास आहे. म्हणजे इथे एका व्यक्तीच्या पातळीवर अभ्यास आहे, सूक्ष्मपणे अभ्यास आहे. याच्यामध्ये तुम्हाला अर्थ कळतोय. आता व्याख्या काय, काही महत्वाची व्याख्या आपण बघतोय, त्यांची चर्चा या ठिकाणी आहे. मॉरिस डॉब सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हटलेलं आहे. EAP लर्नर यांनी काय म्हटलेलं आहे की सूक्ष्मदर्शकाद्वारे पाहणे असं म्हटलेलं आहे. म्हणजे एकदम असं दुर्बिणीतून पाहणे. लाखो पेशी म्हणजे अर्थव्यवस्था रूपी शरीरातील लाखो पेशी म्हणजे व्यक्ती आणि कुटुंबे उपभोक्त्याच्या रूपाने आणि व्यक्ती व उत्पादन संस्था उत्पादकाच्या रूपाने अर्थव्यवस्थेच्या संचालनामध्ये कशा प्रकारे भूमिका पार पाडतात हे अभ्यासण्यासाठी हे शास्त्र आहे. म्हणजे यांनी त्या विज्ञानाशी जोडण्याचं काम केलंय. व्यक्तिगत पातळीवर मला तो एक शब्द इथे कीवर्ड लक्षात ठेवावासा वाटतो आणि पुढे जातो मी. आता बघा नेमकं याच्यामध्ये काय काय येतं, इतर काय काय तुम्ही अभ्यासू शकतात. बघा व्याप्ती म्हणतोय आपण. वस्तूच्या किंमत निश्चितीचा सिद्धांत याच्यामध्ये येतो, ज्यामध्ये मागणीचं विश्लेषण आहे, पुरवठ्याचं विश्लेषण आहे. मागणी वाढली, पुरवठा कमी झाला तर महागाई वाढते. बघा तिथे किंमत वाढ वगैरे ना ते इथे लपलेलं. पुढे उत्पादन घटकाच्या किमती निश्चितीचे सिद्धांत सुद्धा याचे. उत्पादन घटक कोणकोणते, खंड आहे, वेतन आहे, व्याज आहे, नफा आहे. त्याच्यानंतर आर्थिक कल्याणाचे सिद्धांत याच्यामध्ये तुम्ही बघतायत. आर्थिक कल्याण उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता असेल, उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता असेल, एकूण आर्थिक कार्यक्षमता असेल. म्हणजे बघा उत्पादन, उपभोग आणि एकूण आर्थिक कार्यक्षमता. व्याप्ती म्हणजे एवढे सगळे घटक याने काय केले आहे, व्यापलेले आहे. लक्षात घ्या. मग आता या प्रत्येकाचं एक व्याप्तीचं हे म्हणजे तुम्हाला कळालं पाहिजे बाबा वस्तूची किंमत निश्चिती म्हणजे काय. थोडक्यात जेवढं कळतंय तेवढं या ठिकाणी नोट डाऊन करणे गरजेचं आहे. बघा किंमत निश्चिती, वैयक्तिक ज्या वस्तू आहे ना यांच्या किमती कशावरून ठरतात, बाजारपेठेमध्ये मागणी किती आहे आणि पुरवठा किती याच्यावरून ठरतात. सूक्ष्म अर्थशास्त्र मागणी विश्लेषणाशी संबंधित आहे. बघा सूक्ष्मचं हे मागणीचं विश्लेषण आहे ना याच्याशी संबंधित. ते वैयक्तिक उपभोक्त्याचे वर्तन आणि वैयक्तिक उत्पादकाचे वर्तन म्हणजे वैयक्तिक उत्पादकाच्या वर्तनाशी संबंधित आहे. मित्रांनो मी तुम्हाला काय म्हटलो, वैयक्तिक पर्सनल उत्पादक, वैयक्तिक जो काही त्या ठिकाणी प्रोडक्ट तयार करणारा व्यक्ती आहे त्याच्याशी संबंधित हे सूक्ष्म अर्थशास्त्र आहे. किमती तिथून निश्चित होणार आहे. त्याच्यानंतर उत्पादन घटक हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. भूमी हा घटक आहे, श्रम हा घटक आहे, भांडवल हा घटक आहे, संयोजक हे 4 घटक पाठ करून ठेवा. मग त्या प्रत्येकाचं काहीतरी हे भेटणार आहे, मोबदला भेटणार आहे. त्या मोबदल्याच्या जोड्या तुम्हाला विचारलं गेलं MPSC मध्ये किंवा इतर विविध परीक्षामध्ये. म्हणजे भूमीला मोबदला काय भेटणार, खंड भेटणार. श्रमाला मोबदला काय भेटणार, वेतन भेटणार. भांडवलाला मोबदला काय भेटणार, व्याज भेटणार. संयोजकाला मोबदला काय भेटणार, नफा भेटणार. याच्या बदल्यात काय भेटतंय तेवढं माहीत असलं पाहिजे. वैयक्तिक पातळीवर आहे सूक्ष्म याच्यात अभ्यास. पुढे आर्थिक कल्याण. काय आर्थिक कल्याण म्हणजे, आर्थिक कल्याणाच्या सिद्धांतामध्ये नेमकं काय आहे. आर्थिक कल्याणाचा अभ्यास हा साधन सामग्रीचं कार्यक्षम वाटप याच्याशी संबंधित आहे. जी काही साधन सामग्री ना आमच्याकडे ती व्यवस्थित वाटली गेली पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. त्याच्यामुळे समाजामध्ये काय होणार आहे, समाधान, मॅक्झिमम महत्तम समाधान प्राप्त होणार आहे. ते कार्यक्षम वाटप त्या ठिकाणी होणार आहे ते लक्षात घ्या. समाजामध्ये जास्तीत जास्त आर्थिक कल्याण होणार आहे. म्हणजे हे बघा याच्यातून साध्य होतं उद्दिष्ट. आर्थिक कार्यक्षमतांचा अभ्यास यामध्ये होतो. आणि मग त्या आर्थिक कार्यक्षमता कोणकोणत्या असू शकतात, उत्पादन, उपभोक्ता आणि एकूण कार्यक्षमता. 3 पद्धतीच्या या कार्यक्षमता असू शकतात. मग उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता आम्ही कशाला म्हणणार आहोत, तर जे काही तुमच्याकडे उपलब्ध आहे त्याच्यातून जास्तीत जास्त उत्पादन घडवून आणणे, पहिला मुद्दा. दुसरं उपभोगाच्या बाबतीत काय, तर संपूर्ण समाजाचे जास्तीत जास्त समाधान झाले पाहिजे, त्या पद्धतीने वस्तू आणि सेवा उत्पादित तुम्ही केल्या पाहिजे, लोकांमध्ये वितरित केल्या पाहिजे. त्याला म्हणायचं उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता. एकूण आर्थिक कार्यक्षमता, लोकांना सर्वाधिक प्राधान्याने हव्या असणाऱ्या वस्तूंचं उत्पादन केलं गेलं पाहिजे. लोकांना जे हवं आहे ना त्याचं उत्पादन करा. एकूण आर्थिक कार्यक्षमता. या साध्य करण्याच्या दृष्टीने ज्या अटी आहे त्याचं विश्लेषण, विवेचन सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केलं जातं हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. आता इथे जर बघितलं तुम्ही तर याच्यामध्ये काय काय येत आहे. याच्यामध्ये किंमत सिद्धांत येतोय, याच्यामध्ये साधन सामग्रीचे वाटप येत आहेत, याच्यामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेशी संबंधित समग्र परिमाणांचा अभ्यास आहे. बघा म्हणजे नाव जरी सूक्ष्म अर्थशास्त्र पण सगळ्या परिमाण म्हणतो मी, एकक म्हणतोय, त्याचा अभ्यास या शाखेत केला जात नाही. समग्रता नाहीये इथे वैयक्तिक पातळीवर काम केलं जाते. माझं पहिलं वाक्य चुकलं होतं. म्हणजे बेकारी,
दारिद्र्य, उत्पन्नाची विषमता यासारख्या राष्ट्रीय पातळीवरील आर्थिक समस्यांचा अभ्यास इथे नाही आहे. हा पुढे स्थूलमध्ये येतो. तो पूर्ण देशाचा अभ्यास जो आहे ना तो पुढे, हे फक्त वैयक्तिक पातळीवर आहे. आर्थिक वृद्धीचे सिद्धांत, व्यापार चक्राचे सिद्धांत, मौद्रिक आणि राजवित्तीय धोरण हे सुद्धा इथे नाही आहे. ते कुठे, ते स्थूल अर्थशास्त्रात ते आम्हाला माहीत असलं पाहिजे. आता मग वैशिष्ट्य काय, एकदम थोडक्यात आपल्याला नजर टाकायची. आम्ही बेसिक करतोय, ते काही तुम्हाला सगळं असं शब्द काही गरज नाहीये, पण एक जनरल आयडिया म्हणजे काय आहे, वैशिष्ट्य काय. वैशिष्ट्य काय तर वैयक्तिक घटकांचा अभ्यास याच्यात सगळं तुम्हाला मी सांगितलं. हा शब्द कीवर्डच येतो. सूक्ष्म म्हटलं की याची जोडीच वैयक्तिकशी लावायची आणि स्थूल म्हटलं की त्याची जोडी लावायची राष्ट्रीयशी. काय काय त्याच्यात उद्योग संस्था येतात, याच्यात कुटुंब संस्था येतात, याच्यामध्ये वैयक्तिक किमती येतात, म्हणजे लहान वैयक्तिक आर्थिक घटक याच्यामध्ये येतात. त्याच्या वर्तनाचा अभ्यास याच्यामध्ये येतो. पुढे किंमत सिद्धांत, वस्तू व सेवांची किंमत जी आहे ना त्या निश्चिती करणे, उत्पादन घटकांच्या किमती निश्चिती करणे याच्यामध्ये, म्हणजे किमती ज्या ठरतात ना तिथे सूक्ष्म अर्थशास्त्राचा संबंध येतो. समतोलाशी सूक्ष्म अर्थशास्त्राचा संबंध येतो. समतोल म्हणजे काय, दोन घटकांमधील संतुलन म्हणजे समतोल. आंशिक समतोल म्हणजे काय, त्याच्यामध्ये एक उपभोक्ता आहे, एक उत्पादन संस्था आहे, विशिष्ट उद्योग आहे इत्यादीचे वैयक्तिक आर्थिक घटक जे आहे ना त्याचा समतोल म्हणजे काय. सोपं लक्षात घ्या की तुम्ही म्हटले चला शेतकऱ्यांना भाव भेटले पाहिजे, त्याच वेळेस ग्राहकांनाही स्वस्तात भेटलं पाहिजे. एकाच वेळेस सगळ्यांचं जे समायोजन घडवून आणणं आहे ना, म्हणजे शेतकऱ्यांचंही समाधान झालं पाहिजे, इतर जे विकत घेणारे आहेत त्यांचंही समाधान, हे सगळं जे आंशिक समतोल म्हणतोय ना तो इथे. म्हणजे कुणावरही अन्याय होऊ नये, म्हणजे जे उत्पादक घटक आहेत त्यांनाही उत्पादन, कारण जी कंपनी आहे, कारखाने, त्यांनाही फायदा झाला पाहिजे आणि ग्राहकांनाही मिळाला पाहिजे. दोघांनाही त्या ठिकाणी व्यवस्थितपणे समतोल जो साधनं म्हणतोय आपण तो इथे त्याचा अभ्यास या वैयक्तिक अर्थशास्त्रात किंवा सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो. पुढे विशिष्ट गृहीतकांवर आधारित आहे. काय काय गृहीतक आहे, इतर परिस्थितीशी कायम या मूलभूत गृहीतकाचा आधार घेऊन विवेचनाची सुरुवात केली जाते. इतर परिस्थिती कायम काय म्हटलं याच्यामध्ये, पूर्ण रोजगार, शुद्ध भांडवलशाही, पूर्ण स्पर्धा, सरकारचे निरहस्तक्षेपाचे धोरण इत्यादी गृहीतकांवर हे आधारित असतं. या गृहीतकांमुळे सिद्धांतांचं विवेचन सोपं होतंय, माहीत असलं पाहिजे. म्हणजे बघा, रोजगार भेटला पाहिजे, शुद्ध भांडवलशाही म्हणजे त्या ठिकाणी थोडंसं भांडवलदारांनाही स्थान भेटलं पाहिजे, स्पर्धाही असली पाहिजे, जो चांगला आहे जो क्वालिटीचा आहे तो पुढे जाईल, सरकारचं म्हणजे सरकार जास्त त्या ठिकाणी मध्ये मध्ये चुळबुळ करणार नाही. कशात हे त्याच्यावर आधारित हे सूक्ष्म अर्थशास्त्र आहे. पुढे विभाजनाची पद्धत काय म्हटलंय, विभाजनामध्ये काय होईल, लहानात लहान वैयक्तिक घटकांमध्ये विभाजन अर्थव्यवस्थेचं झालं पाहिजे आणि नंतर मग प्रत्येक घटकाचा स्वतंत्र तपशीलवार अभ्यास या ठिकाणी केला जाणार. ओके, म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नामधील वैयक्तिक उत्पन्नाचा अभ्यास आम्ही म्हणतोय. त्याच्यानंतर समग्र मागणीमधील वैयक्तिक मागणीचा अभ्यास आम्ही म्हणतो. वैयक्तिक मागणी, वैयक्तिक उत्पन्न सगळं काही इथे, त्याला आम्ही विभाजन पद्धती म्हणतो. त्याच्यानंतर सीमांत तत्व. आता हे सीमांत उत्पादन तुम्हाला माहित असतं, आम्ही ती जी छुपी बेरोजगारी म्हणतो ना तिथे हा शब्द ऐकलेला असतो. काय सीमांत संकल्पना काय, सूक्ष्म आर्थिक विश्लेषणाचं ते मुख्य साधन आहे, हे लक्षात घ्या. सीमांत परिमाण म्हणजे काय, एका वाढीव नगामुळे एकूण परिमाणामध्ये होणारा बदल. तुम्हाला काय म्हटलं मी, 5 माणसं काम करतात, उत्पन्न 10,000 रुपये, 6 माणसं काम करायला लागले, उत्पन्न झालंय समजा इथे 11,000 रुपये. त्या 6व्या माणसामुळे किती फरक पडला, 1,000चा फरक पडला. हे ते सीमांत तत्व. तो जो 6वा व्यक्ती आहे ना, एक वाढीव नग जो आहे ना तो 6वा, त्याच्यामुळे परिमाण किती बदललं, 1,000ने बदललं. सीमांत तत्व. जर ते वाढतच नसेल ना तो सीमांत परिमाण हा 0 आहे. मग त्याच्यामध्ये हे सूक्ष्म बदल, उत्पादक, उपभोक्ते यांचे निर्णय घेताना त्या ठिकाणी हे सगळं वापरलं जातं. बाजार रचनेचं विश्लेषण आहे. मग बाजार रचनेमध्ये काय येऊ शकतं, पूर्ण स्पर्धा आहे, मक्तेदारी युक्त स्पर्धा आहे, मक्तेदारी आहे, अल्पाधिकार बाजार आहे, हे सगळं याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर मर्यादित व्याप्ती. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती ही तेजी मंदी, व्यवहार तोल, राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, बेरोजगारी, लोकसंख्या, आर्थिक वृद्धी यासारख्या राष्ट्रव्यापी आर्थिक समस्याशी संबंधित नसून फक्त वैयक्तिक घटकापुरती मर्यादित. इथे तर आमचं सगळं याच्यातच गुंतलेलं आहे. हे काहीच नाही. हे तेजी मंदी, व्यवहार तोल, राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, बेरोजगारी, लोकसंख्या, हे सगळं स्थूलमध्ये जाणार आहे.
जे सूक्ष्ममध्ये नाही ते स्थूलमध्ये, बस दोनच येते फाटे, मग मध्ये इतर फाटे फुटतील. पण लक्षात घ्या बघा, हे एवढं जे काही डीपमध्ये आपण जेव्हा अभ्यासतो ना मित्रांनो, एकदा जर तुम्ही हे व्यवस्थित केलं ना, मग तुम्ही नंतर वाचा, काय तुम्हाला संदर्भ ग्रंथ वाचायचे ते वाचा, पण आधी हे जर केलं ना, आपला बेस पक्का होतो. आणि आम्ही हे वाचत नाही खूप सारे जण, याची मला पक्की खात्री आहे, अनुभव आहे, त्याच्यामुळे मी हे घेतोय. ओके, पुढे आता महत्त्व काय, म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र का अभ्यासाचं किंवा त्या शाखेचं महत्त्व काय. पहिलं म्हणजे किमती ठरवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं पहिलं, विविध वस्तूच्या किमती, विविध उत्पादन घटकांची किमती, त्याचं स्पष्टीकरण इथे मिळतं, किमती ठरवणे. दुसरं मुक्त बाजार अर्थव्यवस्था, म्हणजे बाजार अर्थव्यवस्था कशी आहे बाबा, ज्यात वस्तूच्या उत्पादनाबाबत कोणते उत्पादन करावे, कसे उत्पादन करावे, किती उत्पादन करावे, हे सगळं इथून ठरतं. कारण की आम्ही वैयक्तिक पातळीवर जाऊन अभ्यास करतोय ना, खाजगी पातळीवर निर्णय घेता येत आहेत, कोणाचा हस्तक्षेप त्याच्यामध्ये नसतो. विदेशी व्यापार त्याच्यामध्ये काय फायदा आहे याचा बघा, जकात शुल्काचे जे विशिष्ट वस्तूवरील परिणाम आहेत ते आम्हाला याच्यात कळता आहेत. कोणत्या दोन देशाच्या चलन विनिमय दराची निश्चिती आम्हाला करता येते. आंतरराष्ट्रीय व्यापारातील फायदे आम्हाला या ठिकाणी कळत आहेत. यासारखे विदेशी व्यापारातील विविध पैलूंचे स्पष्टीकरण करण्यास आम्हाला या ठिकाणी मदत होते. ओके, म्हणजे विदेशी व्यापार आयात असेल निर्यात असेल त्याच्या संबंधी अभ्यास करताना आम्हाला सूक्ष्म अर्थशास्त्र गरजेचं आहे. पुढची आर्थिक प्रारूप काय, याच्यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र सुलभ प्रारूपांद्वारे विविध गुंतागुंतीच्या आर्थिक परिस्थितीचे आकलन करण्यास सहाय्य करते. जे काही गुंतागुंतीची परिस्थिती आहे तिथे आकलन होते. विविध संज्ञा, संकल्पना, परिभाषा, नवीन आर्थिक विश्लेषणाची साधने यासारखे महत्त्वपूर्ण योगदान सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे दिले जाते. हे बघा, आर्थिक प्रारूप म्हणजे विविध संज्ञा, संकल्पना, हे सगळं काही जे चालतं ना, जे बेसिक आम्ही म्हणतोय ना, ते इथूनच सुरू होतं. व्यावसायिक निर्णय घेताना फायदा आहे. उत्पादन खर्चाची निश्चिती असेल, वस्तूची किंमत निश्चिती, महत्तम उत्पादन आणि नफा, हे सगळं इथून कळते आम्हाला. शासनाला उपयुक्त आहे. काय करते शासन, कर, टॅक्स किती लावायचा, मायक्रो इकॉनॉमिक्स, सार्वजनिक खर्च धोरण, खर्च किती करायचा, किंमत धोरण, किमती कशा ठरवायच्या, सगळं इथून ठरणारे कल्याणकारी अर्थशास्त्राचा आधार याला. समाजाचं कल्याण झालं पाहिजे म्हणजे जे उपलब्ध साधनं आहे त्याचा पर्याप्त वापर कसा करता येईल, सामाजिक कल्याणावर करांचा कसा परिणाम होतो, हे सगळं इथे सूक्ष्म अर्थशास्त्र. एवढ्या बाबी थोडंसं कंटाळवाणं वाटण्याची शक्यता आहे निश्चितपणे, कारण की आम्ही बऱ्याच वेळेस अशा गोष्टी वाचण्याकडे दुर्लक्ष करतो. पण मी शिकवत राहणार आहे माझ्या पद्धतीने, जेवढं सोप्या पद्धतीने मला शिकवता येईल तेवढं मी शिकवणार आहे. कारण की कोणत्याही क्लासमध्ये जा तुम्ही, कितीही खर्च करा, तुम्हाला क्रमिक पुस्तकं कोणी शिकवत नाही. आणि माझं मत आहे, मी ठरवलेलंच आहे की मी 5वी पासून ते 12वी पर्यंतची सगळे क्रमिक पुस्तकं एकदम चांगल्या पद्धतीने, माझ्या पद्धतीने, माझा जो अनुभव आहे 10 वर्षाचा, माझ्यावर तुम्ही प्रेम करतात, खूप साऱ्या जणांना माझं शिकवलेलं आवडतं, आणि ज्यांना माझं आवडतं, ज्यांना कळतं, ते विद्यार्थी बघतायत, ते याच्या पुढेही चालू राहील. ओके, तर नक्की पाहत राहा, लाईक करत राहा, शेअर करत राहा. मित्रांनो, बरेच मित्रांच्या कमेंट्स येत असतात की आम्हाला ही सगळी क्रमिक पुस्तकावरचे लेक्चर्स पाहिजे आहेत, आम्हाला विविध परीक्षांची तयारी करायची, आम्ही कुठे करावी. एकदम बेसिकपासून सगळं काही आम्हाला करायचं आहे. कुठे करावं तर ते करायचं आहे STI RCP ॲप्लिकेशनवर. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. मग इथे तलाठी भरतीचा कोर्स आहे, ग्रामसेवक भरतीचा कोर्स आहे, सरळ सेवेचा कोर्स आहे, म्हाडा भरतीचा कोर्स आहे, म्हाडा भूमी अभिलेख, आणि आपण जे MPSC अंतर्गत तुम्हाला बघता तुम्ही PSI STI ASO पूर्व मुख्य मुलाखत, त्याचा संपूर्ण सिलेबस आपण कव्हर केला आहे. राज्यसेवेचा कव्हर केला आहे, कंबाईनचं त्या ठिकाणी कोर्स डेव्हलप केला आहे, टेस्ट डेव्हलप केला आहे. 20 टेस्ट आहेत प्रीच्या, राज्यसेवा पूर्व परीक्षा, त्याच्यानंतर PSI STI ASO पूर्व, कंबाईन पूर्व, हे सगळं PDF त्याचे विथ ॲनालिसिस, विथ व्हिडिओ ॲनालिसिस, आणि ई बुक्स आहेत. प्रत्येक विषयाच्या नोट्ससुद्धा तुम्हाला आहेत. सगळं कुठे भेटणार आहे तुम्हाला STI RCP ॲप्लिकेशनवर. तर नक्की एकदा बघा, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, फ्रीमध्ये तुम्हाला डाउनलोड करता येईल ॲप्लिकेशन, बघता येईल डेमो लेक्चर्स, डेमो PDF, आणि या क्रमिक पुस्तकाच्या सगळ्या PDF इथे दिले आहे. ओके, स्टोअर सेक्शनला जा, बघा त्या ठिकाणी, आणि आपला अभ्यास आणखी सोपा करा. थांबूया, धन्यवाद.